राम नारायण राम. धीरे धीरे शाळा बनू लागल्या, शास्त्र लिहिले गेले आणि विविध प्रकारच्या मूर्त्या बनू लागल्या. सांगितले गेले की ज्यांनी देवतेला विद्येचा दान दिला ते सरस्वती आहेत, त्यांची पूजा करावी. देशात अनुशासन राखण्यासाठी विविध प्रकारच्या मूर्त्या बनवलेल्या, मंत्र रचले गेले. ह्या मूर्तीचे ध्यान ह्या बीज मंत्रांनी केले जाते. ह्या मूर्तीचे हे फल आहे, हे सर्व सांगितले गेले. आजही तेच नियम चालू आहेत. पण प्रकृतीच्या वास्तविक रूपाची कशी ओळख करावी याकरिता प्रयत्न आवश्यक आहेत. कुम्हार एक मूर्ती बनवून दुसरी मूर्ती तयार करत असतो. तेच हात जोडून त्या मूर्त्या समोर उभे राहतात. वर्षानुवर्षे हेच चालू असते. पण खरेच काय करावं पाहिजे, काय करावं, काय मिळवावं, कुठे जावं, असं करत राहा. पण त्यानंतर काय मिळेल, कुठून मिळेल याची कल्पना नाही. जप करत करत शेवटी थकवा येतो. अशा प्रकारची अनेक गोष्टी आहेत. इतकी सुंदरपणे, इतकी बुद्धीच्या दृष्टीने सुसज्ज असलेली व्यवस्था आहे.